हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? केमिकल बॉन्डिंगच्या लेक्चर नंबर 2 मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आपण आयनिक बॉन्ड शिकणार आहे. तर आपली केमिकल बॉन्डिंगची स्टोरी आपण इथे कंटिन्यू करूया. आणि आयनिक बॉन्ड म्हणजे काय, आयनिक बॉन्ड कसे तयार होतात? केमिकल बॉन्डिंग मध्ये केमिकल बॉन्डिंग तयार होत असताना म्हणजेच ऍटम्सचं रूपांतर एका कंपाऊंड मध्ये किंवा मॉलिक्यूल मध्ये होत असताना वेगवेगळ्या बॉन्डच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून आपले ऍटम्स जात असतात. त्यामध्ये आयनिक बॉन्डिंग होतं, कधी केमिकल बॉन्डिंग होतं. म्हणजेच केमिकल बॉन्डिंग मधला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर केमिकल बॉन्डिंग मध्ये आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड असे वेगवेगळे प्रकारचे बॉन्डिंग फॉर्मेशन होत असतात. तर आज आपण स्पेसिफिक आयनिक बॉन्ड बद्दल शिकतोय. चला तर मग डिटेलमध्ये समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले आयनिक बॉन्डच सगळ्यात कसा तयार होतो किंवा त्यामागची रिझन काय आहे ते पहिले समजून घेऊ. आता सपोज जसं मी त्या कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ऍटम हा स्वतः स्टेबल नाहीये. ठीक आहे, ऍटम स्टेबल नसल्यामुळे तो स्टॅबिलिटीसाठी मॉलिक्युल्स किंवा कंपाऊंड बनवतो आणि त्या प्रोसेस थ्रू, वेगवेगळ्या प्रोसेसेस थ्रू वेगवेगळे बॉन्ड तयार होत असतात. मग हे बॉन्ड तयार होत असताना त्यांना स्टेबिलिटी पाहिजे असते. मग ह्या स्टेबिलिटीसाठी ते ऑक्टेट रूल फॉलो करतात. हे आपण पाहिलं. ऑक्टेट रूल म्हणजे काय? व्हॅलन्स जो त्यांचा इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असेल? 8 इलेक्ट्रॉन असेल, जेणेकरून ते स्वतःला स्टेबल तिथे फील करतात. राईट. मग ह्यामध्येच आयनिक बॉन्डिंग मध्ये वेगवेगळे आयन्स तिथे तयार होतात आणि अशा पद्धतीने आयन्स तयार होतात की ते स्वतः तिथे स्टेबल असतात. मग हे होत असताना काय काय गोष्टी घडतात, काय काय प्रोसेस होतात, तेच आपण आजच्या पार्टमध्ये समजून घेतोय. 3 ते 4च गोष्टी ह्या पार्टमध्ये समजून घ्यायचं आहे. काहीही म्हणजे हार्ड अँड फास्ट नाहीये. आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 सगळं समजून घेणार आहे. आपण पहिले काय काय समजून घेतोय एकदा मी तुम्हाला डिटेल ओव्हरव्ह्यू सांगते. सगळ्यात पहिले आयनिक बॉन्ड मध्ये आयन्स कशाला म्हणतात हे समजून घेणार आहे. त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि अनायन हे 2 पार्ट आपण समजून घेणार आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल थ्रू कशा पद्धतीने स्टॅबिलिटी अचीव केल्या जाते ते आपण समजून घेणार आहे. आणि त्याचबरोबर एक्झाम्पल थ्रू आपण कशा पद्धतीने मॉलिक्यूल बनल्यावरती ते वेगळ्या पद्धतीचा मॉलिक्यूल आणि कंपाऊंड किती स्टेबल असतो हे आपण आजच्या पार्टमध्ये समजून घेणार आहे. आणि हे आयन्स बनल्यावरती ते कोणत्या प्रकारचे फोर्स एक्झिस्ट करतात हा डिटेल अंडरस्टँडिंगचा पार्ट आज आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले आयनिक बॉन्डिंग म्हणजे काय? मी पहिले तुम्हाला सांगितलंय व्हाय, ह्याचा आन्सर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग द आयनिक बॉन्ड. तर आयनिक बॉन्ड म्हणजे काय काय तर कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन सो दॅट ऍटम्स कॅन अचीव द स्टॅबिलिटी. सिम्पल फॉर्म मध्ये कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते पण आपण समजून घेऊ. आता बघा, अन आयनिक बॉन्ड इज फॉर्म बाय द कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. एकच आहे का? नाही. वन ऑर मोर, एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन कम्प्लिटली ट्रान्सफर होतात. शेअर होत नाही, प्लीज कीप इन माइंड. इथे कम्प्लीट ट्रान्सफर होतात. काय? इलेक्ट्रॉन कम्प्लिटली ट्रान्सफर होतात इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि त्यामुळे तो ऍटम पहिलेपेक्षा जास्त स्टेबल होतो आणि मग एखादा मॉलिक्यूल बनवतो, कंपाऊंड बनवतो. Okay, chemical bond, electrostatic force of attraction between them. The transfer result in the formation of oppositely charged ion, which are held together by sharing the Coulombic force. Example through समजून घेणार आहे. Don't be worry. NaCl, सोडियम क्लोराईड म्हणजेच काय? साल्ट म्हणजेच काय? मीठ. मराठीत जर सांगायचं झालं तर जे आपण रोजच्या जेवणामध्ये घेतो ते कसं तयार झालं? आता बघा, याच्यासाठी 2 गोष्टी येणं गरजेचं आहे. एकतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणं गरजेचं आहे आणि एकतर ऍटॉमिक नंबर लक्षात असणं गरजेचं आहे. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. 1s2, 2s2, 2p6, 6, 7, 8, 9, 10 आणि 3s1. म्हणजे इथे 2, 8 आणि 1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं आहे? सोडियमचं आहे. बरोबर. 2, 8 आणि 1. आता आपल्याला क्लोराईडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. तर क्लोरीनचा जो ऍटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 17. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऍटॉमिक नंबर हे सगळं मी तुम्हाला पहिल्या प्रिव्हियस जो 4th नंबरचा 11th स्टँडर्डचा चॅप्टर होता त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. प्लीज तो व्हिडिओ जाऊन बघा. इथे ते पूर्णमध्ये डिटेल सांगणं आपल्याला शक्य नाहीये. तर आपण डिटेलमध्ये बघणार आहे आयनिक बॉन्ड्स कसे तयार होतात, ऍटम कसे काय आपल्या स्वतःला स्टेबल करतात आणि आयनिक बॉन्ड म्हणजे काय. डोंट बी वरी. ठीक आहे. इथे जस्ट आपण डिटेलमध्ये सगळं लिहिते मी.
बघा, NaCl चं एक्झाम्पल आपण घेतलं आहे. Na चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 1. आपण 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1 हे काढलं. ओके. आता क्लोरीन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढू. हा 17 आहे ऍटॉमिक नंबर. म्हणजेच किती? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. किती झाले? 6, 7, 8, 9, 10, 16, 17, 18. पण इथे आपल्याला किती पाहिजे? 17च पाहिजे. राईट? म्हणजे हा किती झाला? 2, 8, 7. राईट? 8, 9, 10 आणि 17. आता बघा, याच्यामध्ये गंमत अशी आहे, मी तुम्हाला काढून दाखवलंय व्यवस्थितरित्या. म्हणजे हे रब करून टाकते जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप चांगल्या पद्धतीने काढायला शिकलेलो आहे आणि मी इथे काही रट्टा मारून तुम्हाला सांगितलेलं नाहीये. डिटेलमध्ये आपण जे सगळे रूल्स बघितले त्यानुसारच काढून दाखवलंय. आता Na इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 1 कसं मी आत्ताच काढून दाखवलं. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 7. ओके. सोडियमचा ऍटॉमिक नंबर सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 17 आहे. ओके. ठीक आहे. येस. आता बघा 281 आणि 287. आता जेव्हाही मला सांगा, सोडियम आणि क्लोरीन स्वतः एकटे ऍटम जे आहे ते स्टेबल नाहीये का? कारण ऑक्टेट रूलच्या म्हणण्यानुसार इथे ऑक्टेटचं आपली स्टोरी येणार आहे. तर पोसेल अँड लिविस थेअरीच्या म्हणण्यानुसार जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर शेवटच्या शेवटच्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन जर का 8 असतील तर तो ऍटम सगळ्यात जास्त स्टेबल आहे, कारण तो स्वतःला नोबल क्लास सारखा बिहेव केलेला बघतो. तर इथे आउटर मोस्ट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि आतल्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. तर ह्या केसमध्ये इथे आयनिक बॉन्ड फॉर्म होतात आणि कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ 1 और मोर इलेक्ट्रॉन होऊ शकतं, पॉसिबल आहे. मला सांगा, सोडियमने जर स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. येस, म्हणजेच तो स्वतःचा ऑक्टेट इथे कम्प्लीट करू शकतो. आणि क्लोरीनने जर स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या जवळून घेतला तर तो पण स्वतःला 1 इलेक्ट्रॉन ऍड होऊन 8 इलेक्ट्रॉन कडे शिफ्ट होऊ शकतो. येस, म्हणजे हा स्वतः ऑक्टेट कडे जाऊ शकतो. सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. इफ आय हॅव 2 पेन, माझ्याकडे 2 पेन आहेत, मला एक्झामसाठी एकाच पेनची गरज आहे आणि माझ्या बाजूला बसलेल्या मैत्रिणीजवळ एकही पेन नाही, ती पेन विसरलेली आहे, तिची एक्झाम तिला देता येणार नाही. तर अशा केसमध्ये जर मी तिला 1 पेन घे, तू घेऊन घे, मला वापस नाही केला तरी चालेल, देऊन दिला, तर ह्यामध्ये दोघांचंही काम होणार आहे. माझंही एक्झाम होईल आणि तिची पण एक्झाम तिला देण्यात येईल. तर अशा पद्धतीने मी कम्प्लिटली तिला माझा पेन देऊन दिलेला आहे, जेणेकरून ती स्वतःही तिचं काम करू शकेल. सेम इथे ऍटम्स करत असतात. ऍटम स्वतःची स्टेबिलिटी अटेंड करण्यासाठी 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि देतात, जेणेकरून ते त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करतात आणि स्वतः स्टेबल होतात. ओके. आता इथे काय झालंय बघा, लक्ष देऊन ऐकण्यासारखी गोष्ट आहे. सोडियमने स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन दिला, त्यामुळे तो 2 आणि 8 कडे गेला, म्हणजे तो ऑक्टेट कम्प्लीट झाला. दिल्यामुळे तो Na पॉझिटिव्ह झाला, प्लीज कीप इन माइंड. आणि यालाच कॅटायन्स आपण म्हणत असतो. आणि क्लोरीनने त्याच्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याचं 288 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. मग ह्या केसमध्ये आपण याला अनायन्स म्हणत असतो. ओके. सो दिस आर दी कॅटायन्स अँड अनायन्स जे आयनिक बॉन्डिंगच्या वेळेस तयार झाले. ओके. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की अपोजिट चार्ज अट्रॅक्ट इच अदर. सोडियमचा पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीनचा निगेटिव्ह चार्ज इतका जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्याकडे आहे, त्यालाच आपण कोलंबिक फोर्स सुद्धा म्हणतो. आणि त्यामुळे ते बॉन्ड तयार करतात आणि बनतो NaCl, म्हणजेच सोडियम क्लोराईड, म्हणजेच मीठ. अशा पद्धतीने ही स्टोरी आहे आयनिक बॉन्डची. तर बघा, सोडियम जवळ 1 इलेक्ट्रॉन होता स्टेबिलिटीकडे जाण्यासाठी द्यायला, म्हणून त्याने दिला. आणि क्लोरीनला स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज होती, म्हणून त्याने घेतला. म्हणजे इथे दोघांचंही काम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सोडियम आणि क्लोरीन यांनी एकमेकांना 1 बॉन्ड देऊन आणि घेऊन काय केलेलं आहे, त्यांची स्टॅबिलिटी म्हणजे स्टॅबिलिटी वाढवलेली आहे आणि एक नवीन मॉलिक्यूल तयार केला आहे, दॅट इज NaCl, दॅट इज द सोडियम क्लोराईड.
तर मला एक गोष्ट इथे सांगा की प्रत्येक वेळेस एकच इलेक्ट्रॉन दिला जाईल असं काही आहे का? नाही, बिलकुल नाहीये. 2, 3, 4 किती इलेक्ट्रॉन आपण देवाणघेवाण करू शकतो. इट डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इट डिपेंड्स ऑन द स्टॅबिलिटी ऑफ दॅट मॉलिक्यूल, राईट? तर अशा पद्धतीने आयनिक बॉन्डचं पूर्णपणे डिस्कशन मी तुमच्या बरोबर केलेलं आहे. तर बघा, दॅट आर टू पिलर्स ऑफ आयन्स दॅट आर, आपण ऑलरेडी डिस्कस केलाय, कटायन अँड अनायन. व्हॉट इज कटायन? कटायन show positive charge, anions show negative charge. Form when one atom lose electron, it carries a positive charge. जेव्हा ऍटम लूज करतो इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन देतो. Na ने एक इलेक्ट्रॉन Cl ला दिला, त्याच्यामुळे तेथे Na प्लस चार्ज आला. आपण हे एक्झाम्पलच्या माध्यमातून ह्यामुळे समजून घेतोय कारण ते समजायला काय होतं, सोपं जातं. आता क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला, बरोबर आहे ना, Cl कडून घेतला म्हणून तिथे काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. फॉर्म वेन अन ऍटम गेन्स इलेक्ट्रॉन, ऍटम काय करतो, इलेक्ट्रॉनला गेन करतोय आणि म्हणून इथे काय झाला, निगेटिव्ह चार्ज आला, राईट? तर हे सगळं आज आपण आयनिक बॉन्डिंग बद्दलच डिटेल बघतोय, त्याबद्दलच डिटेल सगळं काही तुमच्या मनामधले प्रश्न आज आपण सॉल्व्ह करतोय. सो डोंट गेट कन्फ्युज. आता आपण सोडियम क्लोराईड कसं बनतोय ते मी बघितलं आहे, सांगितलं आहे तुम्हाला, पण इथे तरी सांगते. सोडियमचं कॉन्फिगरेशन 281 आहे, लूज 1 इलेक्ट्रॉन टू बिकम स्टेबल. ऑक्टेट रूल इथे फॉलो झालाय म्हणून मी सांगत असते बेस समजणं गरजेचं आहे. आपण कालच्याच पार्टमध्ये ऑक्टेट रूल बघितला आणि आज तो इथे अप्लाय झाला आहे. क्लोरीनचा 2879 एक इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याला स्टॅबिलिटीकडे जाण्यासाठी. ट्रान्सफर ऑकर क्रिएटिंग Na प्लस अँड Cl मायनस. NaCl कसा दिसतो त्याचं स्ट्रक्चर आपल्याला इथे दाखवलेलं आहे. बघा, मी स्पेशल तुम्हाला अशाच पद्धतीने स्लाइड बनवलेले की तुम्हाला समजायला पाहिजे. हे NaClचं स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. तर फायनल रिझल्ट मध्ये आपल्याला NaCl भेटलेलं आहे. आता आपण CaCl2 चं पण एक्झाम्पल समजून घेऊ. ह्याच्यामध्ये आयन्स कशा पद्धतीने तयार होतात ते समजून घेऊ. आता सगळं केमिस्ट्री समजण्यासाठी ऍटलिस्ट तुम्हाला 10वी-12वीच्या स्टुडंटला 30 पर्यंत तरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणं गरजेचं आहे. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 20 आहे, म्हणजे ऍटॉमिक नंबर 20 आहे, ठीक आहे. कॅल्शियम बद्दल समजून घेऊ. कॅल्शियमचं ऍटॉमिक नंबर 20, 2, 8, 8, 2 अशा पद्धतीने येणार. त्याच्यानंतर ना कॅल्शियम नंतर ना क्लोरीन 2, 8 आणि 7 येणार, बरोबर. आता मला सांगा, इथे कॅल्शियमकडे ऑक्टेट रूलसाठी 2 इलेक्ट्रॉन जास्त आहे, कारण ऑक्टेट रूलच्या म्हणण्यानुसार आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, राईट? येस. मग हा काय करणार, स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन इकडे देणार आणि क्लोरीन स्वतःकडे 2 इलेक्ट्रॉन घेणार का? तर इथे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, CaCl2 क्लोरीन 2 आहे, राईट? CaCl2 एकाच क्लोरीनने जर 2 इलेक्ट्रॉन घेतले तर तो 2881 होणार. पण इथे 2 क्लोरीन आहे तर एका क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन देणार आणि दुसऱ्या क्लोरीनला 2 इलेक्ट्रॉन देणार. तर इथे थोडासा कन्फ्युजिंग पार्ट तुम्हाला वाटू शकतो, प्लीज कीप इन माइंड. आपण परत एकदा समजून घेऊ, घाबरायची गरज नाहीये. बघा, आपल्याकडे कॅल्शियम एकच आहे, बरोबर, पण क्लोरीन 2 आहे. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2882 आहे. कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर 20 आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s2 अशा पद्धतीने, म्हणजे 2882. एवढं क्लिअर झालं तुमच्या, बरोबर. पण क्लोरीन 2 आहे. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 1s2, 2s2, 2p6, 6, 7, 8, 9, 10, 3s2, 3p5 अशा पद्धतीने, म्हणजे 2, 8 आणि 7. तर आता एका क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, पण आपल्याला CaCl2 मध्ये 2 क्लोरीन आहे. तर कॅल्शियमकडे 2 इलेक्ट्रॉन जास्त आहे, 2, 8, 8, 2 2 इलेक्ट्रॉन जास्त आहे. तर एका क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन देणार आणि दुसऱ्या क्लोरीनला दुसरा इलेक्ट्रॉन देणार, बरोबर. तर अशा पद्धतीने इथे काय होणार, कॅल्शियमने 2 इलेक्ट्रॉन दिले, त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज +1 येणार की +2 येणार, +2 येणार, कारण त्याचे 2 इलेक्ट्रॉन कमी झाले ना,
म्हणजे Ca2 प्लस आयन तयार झाला. कटायन काय तयार झाला? Ca2 प्लस कटायन तयार झाला. ओके, इथे डायग्राम मध्ये पण दाखवलंय बघा, एका क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन गेला आणि दुसऱ्या क्लोरीनला काय गेला? दुसरा इलेक्ट्रॉन गेला. बरोबर. तर इथे काय झालं? इथे Ca2 इलेक्ट्रॉन दिले, तर इथे Ca2 प्लस झाले. 2 इलेक्ट्रॉन कोणाला दिले? तर क्लोरीनला दिले, म्हणजे हा +2 झाला. आणि त्याच्यानंतर पुढे आपण समजून घेऊ, क्लोरीनने 2 इलेक्ट्रॉन घेतले. बरोबर, म्हणजे तो एक क्लोरीन एक -1 झाला. राईट. तर अशा पद्धतीने हे सगळं काय झालेलं आहे? फॉर्म झालेलं आहे. म्हणजे परत एकदा समजून सांगते, Ca+2 Cl-1, Cl-1, आणि म्हणून इथे CaCl2 चा काय झाला? आयनिक बॉन्ड फॉर्म झाला. राईट. येस. तर आता हे तर समजलं आयनिक बॉन्ड कसे फॉर्म होतात. कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ 1 or 2 इलेक्ट्रॉन होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि तिथे अनायन्स बनतात, एक कटायन बनतो आणि एक अनायन बनतो. ते चार्ज मॅटर करतात की किती इलेक्ट्रॉन आपण घेतले आणि किती इलेक्ट्रॉन दिले. फेवरेबल फॅक्टर फॉर आयनिक बॉन्डिंग, आयनायझेशन एन्थॅल्पी लो असायला पाहिजे. हे फेवरेबल फॅक्टर आहे. इझियर टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल ॲटम टू फॉर्म दी कटायन्स. आयनायझेशन एन्थॅल्पी जर लो असली तर तिथे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला इझी पडतं. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हायली निगेटिव्ह असायला पाहिजे. ग्रेटर इलेक्ट्रॉन रिलीज द नॉन मेटल गेन इलेक्ट्रॉन टू फॉर्म अनायन. अनायन फॉर्म करण्यासाठी हाय निगेटिव्हली एन्थॅल्पी असली पाहिजे. लॅटिस एन्थॅल्पी हाय असायला पाहिजे. हाय जर असेल तर क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चर हायली स्टेबल असतं. तर अशा पद्धतीने हे 3 गोष्टी इथे आयनिक बॉन्डसाठी काय आहेत? फेवरेबल आहेत. म्हणजे आयनिक बॉन्ड तयार करायला इझिली काम करतात, म्हणजे इझिली आयनिक बॉन्ड आपला तयार करतो. व्हॉट इज लॅटिस एन्थॅल्पी? द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज वेन 1 मोल ऑफ आयनिक कंपाऊंड फॉर्म फ्रॉम दी कन्स्टिट्युएंट गॅसेस आयन्स. आयन्स तयार होत असताना जी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते त्याला आपण लॅटिस एनर्जी म्हणतो. राईट. लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो. प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड. आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टी. दे आर जनरली हार्ड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजेच आयनिक कंपाऊंड जे तयार होतात, जसं NaCl मीठ हार्ड आहे. बरोबर. क्रिस्टलाइन सॉलिड आहे, छोटे 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 पार्ट दिसतील आपल्याला ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कारण त्या आयन्स मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, त्याला आपण कुलंबिक फोर्स सुद्धा म्हणतो. Melting and boiling point. Very high as significant energy is needed to break the ionic lattice. हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला ब्रेक करायला वेळ लागतो, म्हणून मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय असतो याचा? जास्ती असतो. बरोबर. सोल्युबिलिटी. सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर. जर आपण मिठाला पाण्यामध्ये जर टाकलं तर तो सोल्युबल होतो. बरोबर. पण इथे पोलॅरिटी तो दाखवतो. आणि इनसोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट. तर नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये तो इनसोल्युबल आहे, पण वॉटर सारख्या पोलर सॉल्व्हंट मध्ये जिथे पोल तयार होतात तिथे तो कम्प्लिटली सोल्युबल आहे. कंडक्टिव्हिटी. पुअर कंडक्टर इन सॉलिड स्टेट बट एक्सलंट इन मोल्टन और ऍक्वस स्टेट. याचा अर्थ असा आहे, जर NaCl तसा पुअर कंडक्टर, एनर्जी वाहून नेत नाही, हीट वाहून नेत नाही, पण त्याला जर का पाण्यामध्ये टाकलं तर इथे Na+ आणि Cl- मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे काय होतात? ते कंडक्टिव्हिटी चांगली फॉलो करतात. तर अशा पद्धतीने ह्याचे मेन प्रॉपर्टीज आहेत कशाच्या? आयनिक बॉन्डच्या. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रत्येक आयनिक बॉन्डला काय होणार आहे? लागू होणार आहे. पण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. सोल्युबिलिटी पोलर मध्ये चांगली असते, नॉन पोलर मध्ये नसते. कंडक्टिव्हिटी पाण्यामध्ये आहे त्याची. आणि फिजिकल स्टेट ही कशी आहे? जेव्हा तो हार्ड अँड क्रिस्टलाइन सॉलिड आहे कशामध्ये? स्ट्रॉंग, ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. तर होप करते आज तुम्हाला अशा पद्धतीने आपले NaCl हे स्ट्रक्चर दिसतात. मायक्रोस्कोपिक जर स्टडी केला आपण NaClचा, मायक्रोस्कोप खाली जर बघितलं त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसतं. आणि लॅबोरेटरी व्हिज्युअलायझेशन अशा पद्धतीने आहे. हे का सांगितलंय? कारण तुम्हाला समजायला सोपं जायला पाहिजे, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने केमिस्ट्री समजायला पाहिजे, म्हणून आपण हे केलंय. मेल्टिंग पॉइंटचं कंपॅरिझन इथे दाखवलेलं आहे. तर येस, आजच्या पार्टमध्ये आपण काय काय शिकलो एक क्विक रिकॅप आपण आज घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर आजच्या पार्टमध्ये आपण काय शिकलो आहे? आयनिक बॉन्ड कसे तयार होतात ते शिकलेलो आहे. तर केमिकल बॉन्डिंगच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आयनिक बॉन्ड कसे तयार होतात हे आपण आज शिकलो आहे. ह्यामध्ये
जेव्हा ऍटम्स मॉलिक्यूल बनवतात तेव्हा ते वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू जात असतात. मग ह्यामध्ये आयनिक बॉन्डिंगची पण प्रोसेस आपल्याला कधी कधी भेटू शकते. आयनिक बॉन्डच्या प्रोसेसमध्ये ऍटम कम्प्लिटली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात. एक्झाम्पल आहे NaCl, CaCl2, असे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल आपण आज बघितले. Na कडे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, तो Na पॉझिटिव्ह आयन्स बनवणार आणि Cl निगेटिव्ह कटायन बनवणार, एक अनायन बनवणार, एक कटायन बनवणार. हा कटायन आहे आणि Na प्लस हा कटायन झाला आणि Cl मायनस अनायन झाला. ह्यामध्ये ते एकच ध्येय असतं त्यांना, की त्यांना स्वतःला स्टेबल व्हायचं असतं, ऑक्टेट रूल फॉलो करायचा असतो. आणि अशा पद्धतीने ते स्टॅबिलिटी कडून एका मॉलिक्यूल पर्यंतचा प्रवास आपण आयनिक बॉन्डच्या फॉर्ममध्ये आज बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज सुद्धा बघितलेल्या आहेत. डिटेल व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर नेक्स्ट पार्टमध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंगची आपण स्टोरी बघणार आहे, लिव्हिस स्ट्रक्चर बघणार आहे. तर लवकरच नवीन पार्टमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, शिकत राहा. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट करून आम्हाला विसरू नका सांगायला. ठीक आहे, थँक्यू.